भिवंडी तालुका मानकोली नाका कैलाशवासी किशोर आर पाटिल सभागृह में कैलाशवासी वसंतराव मेमोरियल ट्रस्ट थाने, आरसी पाटिल फाउंडेशन व कैलाशवासी छत्रपति नाना पाटिल शिक्षण मंडल तथा वसंतराव नाईक मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष सम्मानित श्री आरसी पाटिल व आरसी पाटिल फाउंडेशन अध्यक्ष अरुण पाटिल द्वारा 9 अगस्त क्रांति दिन व सम्माननीय आरसी पाटिल के पिता श्री स्वर्गीय छत्रपति नाना पाटिल के 32वीं पुण्यतिथि का आयोजन दाईबाई माध्यमिक विद्यालय व स्वर्गीय किशोर आर पाटिल महाविद्यालय के विद्यार्थियों को गुण गौरव सोहला व विद्यार्थियों को बैग वितरण कर ज्येष्ठ नागरिकों को छतरी वितरण किया गया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बालिया मामा महात्रे, मुड़बार आमदार किशन कथोड़े, शिवसेना भिवंडी थाने जिला प्रमुख कुंदन पाटिल, उप नेता रुपेश महात्रे सहित अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल व विद्यार्थी उपस्थित थे। आमच्या भिवंडी तालुका आर्थिक समाजाचे अध्यक्ष माननीय श्री पाटील साहेबांचं कुमार पाटील साहेबांनी विनंती करतो की आपले बँकेचे ज्या ठिकाणी माननीय डॉक्टर माजी सर या ठिकाणी कल्पनाताई होईल भाऊ पाटील सर खांदेर बँकेचे स्वागत करीत आहे। या ठिकाणी आमचे मात्र सर माधव घर सर यांना पुष्पगुच्छ शाळेत स्वागत करत आपले डॉक्टर माजी सरपंच बऱ्याच जणांनी त्यांच्या विरोधात संघर्ष केला, पण रस्त्यावर यायची पाळी त्यांना आली। पण पाटील साहेब जागेवर आहे आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, हे प्रेम कायम त्यांच्यावर राहील, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। शेवटी भागाचा विकास करावा आणि चांगले विचार करावेत। आज एक पहिल्यापासून पाटील साहेबांचा आम्हाला पण अगदी सरपंचापासून पंचायत समितीपासून जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आम्हाला घडवण्यामध्ये आहे। हे कबूल करायला पाहिजे, कारण त्यांनी आम्हालाच घडवलं नाही तर इथं घडवणाऱ्या बऱ्याच जण आहेत, सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद असतो। त्यांनी कधी कोणाचा वाईट विचार केला नाही, चांगल्या विचारातून घडवले। पण विचार फक्त आमचे बदलले, आमचे विचार बदलल्यामुळे कधी कधी त्याला त्रास होत असतो, पण ते टिकून राहिले। फाउंडेशन मजबूत आहे आणि त्यामुळे आरसीसी मजबूत आहे, आरसी सुद्धा मजबूत आहे, कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचं ग्रोथ आहे। शाळा किंवा हायस्कूल चालवणं किंवा कॉलेज चालवणं एवढं सोपं राहिलं नाही। आता खूप स्पर्धा आहे, अशा स्पर्धेमध्ये हे टिकवणं सोपं काम नाही, पण त्याला तुमच्या सगळ्यांचं पाठबळ मिळतंय, पालकांचं पाठबळ मिळतंय, मुलांचं पाठबळ मिळतंय आणि त्यामुळं आपली मुलं पुढे गेली पाहिजे ही भूमिका या हायस्कूलच्या माध्यमातून आहे। 12वी पर्यंत त्यांनी सांगितलं का खूपच मुलांची संख्या आहे, पुढच्या कॉलेजच्या दृष्टीने आता कॉलेज खूप वाढत गेली, पूर्वीसारखं आता गाव राहिलं नाही, आता शहर झाले खूप आणि त्याची प्रगती खऱ्या अर्थाने वाढल्यामुळं निश्चितपणे आपल्याला अडचणी होतात आणि त्यामुळं संस्था चालवणं सध्या प्रत्येकाला खूप अडचणीचा विषय असतो। पण आरसी पाटील साहेबांनी टिकून ठेवलंय। केवळ हेच नाही, पाटील साहेब वसंतराव नाईक फाउंडेशन हे तुम्ही सांभाळले म्हणून माहिती आहे, ते या टायमाला ते गेलं असतं, कुठे गेलं असतं त्याचा पत्ताच लागला नसता, ते भलकावता आलं नाही कोणाला, बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, पण तुम्ही एका फाउंडेशन मजबूत असल्यामुळं ते त्यांना कोणाला हात घालता आला नाही। एक चांगला विचार खऱ्या अर्थाने तो ठेवला आणि म्हणून ठाण्यासारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केलाय। बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला कल्पना असेल, बँकेतले निर्णय आणि आताचे निर्णय हे जर विचार केला तर खऱ्या अर्थाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आरसी पाटील साहेबांनीच उभी केलेली चांगली बँक आजही जरा म्हणजे तिचं नाव काढलं जाते की खऱ्या काम करण्याचा जो एक विचार होता तो एक वेगळ्या विचारातून ती बँक होती, नंतर दिशा बदलली आणि त्या बँकेचं नुकसान व्हायला लागलं। आपण थोडंसं हे विचार केले पाहिजे की काही माणसं जे आहेत ते दूरदृष्टी ठेवून काम करतात आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये आज एक चांगला मला स्वतःला समाधान वाटलं की आरसी पाटलांच्या कार्यक्रमासाठी बऱ्याच वेळेला मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण नेमकं 9 ऑगस्टला खूप कार्यक्रम असतात। आज आदिवासींचा जागतिक दिवस असल्यामुळं निश्चितपणे आज बिरसा मुंडांच्या जागतिक दिन आदिवासी असल्यामुळं सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो आणि त्याच कार्यक्रमाला मला जायचे 3 ठिकाणी ते कार्यक्रम आहेत, रस्त्याला येतो निघतो मी आणि म्हणून जे प्रश्न आपले असतील आरसी पाटलांनी सांगावं ते काम करण्याची जबाबदारी मी एक कार्यकर्ता त्यांचा आमदार म्हणून नाही पण त्यांचा कार्यकर्ता म्हणून शब्द देतो। या भागातल्या कुठल्याही प्रश्नाला
काहींना त्याची जळण होते. मी भिवंडीमध्ये कामाला निधी देत असतो, कुठं काही कामं करत असतो, की बऱ्याच जणांना आमची मंडळी आहेत तशी, बऱ्याच जणांना त्याची अडचण होते, पण मला काही फरक पडत नाही. मी तुमचा आहे, तुमच्याच बरोबर राहील आणि हर्षी पाटलांचा आशीर्वाद, काकूंचा आशीर्वाद कायम राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या आजच्या शुभ दिनाच्या शुभेच्छा देतो, रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी पाटील साहेबांच्याकडून क्षमा मागून निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राखी बांधण्याचा कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी श्री वसंतराव नाईक मेमोरियल ट्रस्ट वास्तविक पाहता ऑगस्ट क्रांती दिन आणि सामान्य माणसाला सुद्धा शक्ती आणि बळ देण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून झाले हे तुम्हाला माहिती. आणि म्हणून इथे आदरणीय कैलासवासी शांताराम भरत यांच्या शिवलिंगपैकी क्रांती दिन बऱ्याचशा क्रांतिवीरांनी आपलं देशासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचा आठवणीचा दिवस आपण आज साजरा करतोय. तसं बघायला गेलं तर आपले बाबा आशी पाटील साहेब हे पण खरोखरचे क्रांतिवीर आहे. आता मगाशी सांगितलं की गावामध्ये एक मुलगी द्यायची होत नव्हती. आज इंजिनियर झाले, वकील झाले, शिक्षणाची क्रांती त्यांनी या विभागात घडवलेली आहे. शेतकऱ्यांनी प्रोत्साहित करून त्यांना आधुनिक शेती करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन त्यांचं होत असतं आणि प्रोत्साहन देत असतात. हे एक क्रांतीचे पाऊल आहे. बरेचशा लोकांकडे भरपूर काही आहे, त्यांना क्रांती घडवता येत नाही. आज मगाशी कपिल साहेबांनी सांगितलं शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज कॉलेज वगैरे सगळं काढले असप्रमाणे, म्हणून त्यांनी एकेकाला 7-7 वेळा आमदार घडवण्याची ताकद सुद्धा त्यांनी ठेवली. गोरगरिबांना सुद्धा पुढे देत माझ्यासारख्या एका साध्या माणसाला पण निवडणुकीच्या सभापतीपर्यंत पोहोचवले. एका गावी पण एक क्रांती आहे, पण शेवटच्या तळागाळातल्या माणसाला पुढे आणलं. त्यांना समाजासाठी या विभागाचं नेतृत्व करण्याची संधी त्यांनी आत्मसात केलेली आहे. त्या संधीचं सोनं करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं, ज्यांना संधी मिळाली त्यांचं कर्तव्य आहे का आपल्याला आशी पाटील साहेबांनी कशासाठी पाठवून आपण काय करतोय. किती छान कार्य आपले बाबा करत आहेत कित्येक वर्षांपासून. याच्यावरून हे आपल्याला नक्की माहीत आहे की आपल्या बाबांचं मन खूप मोठं आहे, त्यांचं हृदय खूप विशाल आहे आणि ते सेवा जे करतात ते निस्वार्थ भावनेने करतात. कुठेही कुठलाही स्वार्थ नाही. त्यांना नाम मान शान या पलीकडचे हे व्यक्तिमत्व आहे. अशा बाबांना आज रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही मनापासून हा संकल्प करतो की ईश्वर त्यांना दिव्य रक्षण सदैव प्रदान करो. 1 मिनिट आपण डोळे बंद करून एक मेडिटेशन करूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाबांसाठी. डोळे बंद. अशा तऱ्हेच्या कार्यक्रमाने समाजाचं जे प्रबोधन होत आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. किंबहुना कधी आलं सांगा देऊ साहेब, आता तुमची घरी वय नक्की मी सांगू शकत नाही किती आहे, पण आम्ही अपेक्षा करतोय, इथे बसलेला प्रत्येक नागरिक अपेक्षा करतोय की आम्हाला तुमच्या या समाजाला 100वा वाढदिवस साजरा करायचा आणि नक्कीच त्या 100व्या वाढदिवसाला इतका मोठा प्रत्येक नागरिक हजर राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतोय. खासदार साहेब तुम्ही लेट आलात, परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितोय, हा खरा बघितला तर व्यासपीठ तो नाही, परंतु साहेब आज माझे इथे विद्यार्थी बसलेले आहेत, महिला भगिनी बसलेल्या आहेत. मी माझा उदाहरण सांगेन, माझी बहीण कामावरून निघाली होती मला राखी बांधण्यासाठी. मला तिचा फोन आला की भाऊ मी रिटर्न वळून जातोय, मी सध्याकडे ट्रेनला आहे, ट्रॉफिकमुळे मी पुढे येऊ शकत नाही. साहेब खूप समस्या ट्रॉफिकची झाली, तर सोडवण्याचा प्रयत्न केला, कारण आज माझ्या बहिणी झालेल्या नाही तर विद्यार्थी अशा आले होतात. ऑलिम्पिक स्कूलची मुलं शाळेत निघाली होती, 2:30 वाजून 30 मिनिटांची शाळा होती आणि 5 वाजता शाळा संपणार होती. साहेब 4:30 वाजता शाळेत मुलं पोहोचली.
कसा शिक्षण घेणार. म्हणून थोडा जर आपण सर्वांनी एकत्र येऊन जर लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच जर ट्रॉफिकची समस्या सुटली तर मला तरी वाटतं इथल्या 80% समस्या आपोआप सुटली. म्हणून खासदार साहेब खरं व्यासपीठ तुम्हाला सूचना करण्याचा जर नव्हता परंतु रागवत नाही, कारण शेवटी आपणही काहीतरी समाजाचे ध्येय लागतोय आणि आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी खूप सर्वांनी मेहनत केलेली आहे. त्याच्यामुळे जर असा लक्ष दिला तर काय काय अडचणी आहेत ना आम्ही थोडं नियोजन केलेलं आहे. 9 ऑगस्ट म्हटलं की एका कार्यक्रमाचे सर्वांना उत्सुकता असते. तो कार्यक्रम म्हणजे सन्माननीय आर.सी. पाटील साहेबांकडून जो निमंत्रण येतो आणि ह्या दिवशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असेल, शेतकरी बांधवांना साहित्य वाटप असेल, वृक्ष वाटप असेल, अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होत असतो. गेली अनेक वर्ष अखंडितपणे हा कार्यक्रम सन्माननीय आर.सी. पाटील साहेब आणि सन्माननीय अरुणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून होत असतो. आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला येत असतो. खऱ्या अर्थाने समाजाला एक वेगळं मार्गदर्शन आणि वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी केलं ते सन्माननीय आर.सी. पाटील साहेब, ज्यांच्या मुले आज आपण ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी आदराने म्हणू शकतो की आगरी समाज आम्ही सर्व दृष्टीने, फक्त शैक्षणिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, अगदी प्रगती पथावर आपण जो गेलो आहोत त्या सर्वांमध्ये सर्वात मोठं योगदान किंवा मार्गदर्शन असेल तर ते सन्माननीय आर.सी. पाटील साहेबांचा. आणि म्हणून ह्या व्यक्ती एक आदर्श शत्रू म्हणून व्यक्ती आपल्या समाजामध्ये प्रत्येक माणूस त्याचा आदर करतो आणि प्रत्येक माणसाला हवंसं वाटणारं हे व्यक्तिमत्व. आणि म्हणून आर.सी. पाटील साहेबांचं सुंदर पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांची 100 शतक आपल्याला बघायला मिळावं आणि 100 साजरी करण्याचं भाग्य देखील आपल्या सर्वांना मिळावं. अशा प्रकारचं काम निश्चितपणे होईलच, कारण समाजात तो चांगलं काम करतो त्या माणसाला चांगलं आरोग्य देखील लाभतं आणि चांगलं आयुष्य देखील लाभत असतं. आणि त्यापैकी एक असलेलं आपल्या सर्वांचे आपण पितामह भीष्माच्या भूमीने ज्यांनी आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम केलं ते आर.सी. पाटील साहेब हे निश्चितपणे 100 गाठतीलच. आणि असेच कार्यक्रम दरवर्षी त्यांच्याकडून अखंडितपणे होत असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला एक चांगला मार्गदर्शन झालेलं आहे. आणि आज रक्षाबंधन असून देखील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. याचाच अर्थ असा आहे की या व्यक्तीवर सर्वांचं खूप खूप प्रेम आहे आणि खूप आदर ह्या व्यक्तिमत्वाबद्दल आहे. मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांना शुभेच्छा देऊ शकणार नाही, परंतु आशीर्वाद पत्राचं नक्कीच हे करेन की आपला देखील आशीर्वाद संपूर्ण समाजाला असंच कायमस्वरूपी राहत राहावं. आणि कुठेही गेल्यानंतर आम्हाला जो अभिमानाने ऐकायला मिळणारा शब्द आहे की आमचे समाजाचे बाबा आदरणीय आर.सी. पाटील साहेब त्यांनी अनेकांना नोकऱ्या लावल्यात, अनेकांना समाजामध्ये घडवण्याचं काम केलं. या सर्वांना त्याचा शुभ आशीर्वाद कायम लाभत राहावं अशा प्रकारचं वक्तव्य करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. कारण आणि मी देखील अनेक वर्ष या कार्यक्रमाला उपस्थित असतो. बाबांच्या प्रेमापोटी नाही, बाबांच्या आदरासाठी, कारण बाबा हे आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय आहेत. आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्या विद्यार्थी असतील, ज्या शेतकऱ्यांना घरांचं वाटप झालं, शेतकरी असतील, जे गुणवंत विद्यार्थी असतील, या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय. आणि खास करून बाबांनी हा जो कार्यक्रम अनेक वर्ष राबवत आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी देखील ही प्रेरणा घेणे आवश्यक आहे. कारण जर असे कार्यक्रम राबवले गेले तर समाजातील आपले गरीब विद्यार्थी असतील, श्रीमंत विद्यार्थी असतील, ते गरीब शेतकरी असतील, त्यांना एक मान सन्मानित केला जातो आणि एक सहकार्य देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतो. आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्व बहुत केले, शिक्षक सगळ्या मुलं मुली कार्यकर्ते सर्व सहकारी मित्रमंडळी पत्रकार बंधू अत्यंत स्वातंत्र्य आपल्याला मिळाला आणि 9 ऑगस्ट रोजी हा क्रांतिदिन साजरा करण्याची संधी तुमच्या आमच्या सर्वांना आमची लाभली. त्याबरोबर हे दोन्ही किती कार्यक्रम करण्याची सुद्धा संधी लाभली ते सुद्धा सर्वांना भाग्य आहे. भाग्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडत नाही. आणि प्रामाणिकपणा आम्ही बरोबर प्रामाणिकपणा आपण सर्व आहोत म्हणून आपण
म्हणजे प्रामाणिकपणाने सकाळी 10 वाजल्यापासून सभा आपण बसलेलो आणि मी ईश्वर शक्ती आहे मी सुद्धा तुम्हाला शक्ती दिली म्हणून आपण बोलू शकता त्या निमित्त काही वेळेला आपण सर्व शिक्षक उपस्थित झाले त्यावर तुम्ही सर्वांना धन्यवाद देतो. परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचं आमचं काही कर्तव्य आहे की नाही ज्यांनी देशासाठी आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचं स्मरण करणं हे महत्वाचं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या शहरासाठी आणि आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले. मग शास्त्री तेव्हाचं शिक्षण आणि आताचं शिक्षण जेव्हा आपल्या चौथीचे शिक्षण असताना मी माझ्या गावामध्ये शिक्षण 7वीपर्यंत अंजूला शिक्षण आणि 7वी नंतर ठाणे एम हायस्कूल म्हणजे 7वीपेक्षा पुढे जाणं असेल तर शहरामध्ये आपल्याला जाणं. परंतु आता सुदैवाने महात्मा गांधींच्या कृपेने आणि या दोन नेत्यांच्या कृपेने स्वातंत्र्यासाठी त्याने आपल्याला आहोत केली त्याच्या कृपेने आज आपण प्रत्येक तालुक्यामध्ये कॉलेज हायस्कूल आपल्याला सर्व मुलांना शिकण्यासाठी जवळ आणि त्या सोयीसाठी संपूर्ण हिंदुस्थानचा आपण नकाशा पाहिला तो तेव्हा आपल्याला 7वीच्या पेक्षा 8वीच्या ग्रामीणमध्ये आपल्याला कोणी शिक्षण मिळत नव्हतं. कृपया लागलेली आपल्या पत्रिकेचा सन्मान होईल. कृपया सगळे झाड कृपया कोणी काही गडबड करू नका. व्यासपीठाने मान्य खासदार साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला छत्री आणि दान दिलं जाईल. आरसी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते छत्री आणि दान कृपया सर्वांनी रांगी द्या. सर्वांनी रांगी द्या. या माझ्या माता भगिनी कृपया त्यांना पुढे पाठवा. मला मात्र त्यांना घेऊन या. माता भगिनींना त्याला रस्त्याने माझ्या जेव्हा सोमनाथ सभागृहाने सर्वांना मी आमंत्रित केलं. व्यासपीठावर छत्री आणि दान शुभ हस्ते घ्यायच्या कृपया सर्वांना भेटणार आहे. व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत आपले खासदार आहेत आणि छत्री घ्यायच्या कृपया सर्वांनी रांगी द्या. जर तुम्हाला झाडं पुढे ती झाडे